जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, काळ्या छातीवारी अभिमानाचे दरी कोरणारे, विठू माझा लेकरू बाळासंगे गोपाळांचा मेळा असे म्हणणाऱ्या संतांची संतभूमी, आजही त्या युग पुरुषाचं नाव ऐकल्यावर आमच्या घराघरातल्या आईला असं वाटतं की असा पुत्र माझ्या पोटी जन्माला यायला हवा. असे ज्यांनी तलवारीच्या टोकात ज्यांनी स्वराज्य खेचून आणले असे स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. आजही त्या युग पुरुषाचं नाव ऐकल्यावर आमच्या तरुणांच्या नसानसाचं रक्त सळसळतं असे छत्रपती संभाजी महाराज. कल्याणकारी राजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज. विद्येविना मती गेली, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले आणि इतके अनर्थ एका अविद्येने केले. अशा शब्दामध्ये शिक्षणाचं महत्व समाजामध्ये रुजवणारे स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले. सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, माता भीमाई, त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर अशा सर्व तमाम महापुरुषांना, युग पुरुषांना, महामातांना व त्यांच्या विचारांना मी सर्वप्रथम त्रिवार वंदन करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे आणि माझ्या समोर बसलेल्या माझ्या माता बंधू भगिनींनो व बालमित्र मैत्रिणींनो, मी दीक्षा प्रकाश रसगारे. आज आपण या ठिकाणी कशासाठी जमलो आहोत हे आपल्याला माहितच आहे. आज आपण या ठिकाणी एका अनमोल रत्नाची जयंती साजरी करण्यासाठी जमलो आहोत. दीनदुबळ्यांचे दुःख साहित्यात मांडले, दीनदुबळ्यांचे दुःख साहित्यात मांडले, न्याय हक्कासाठी ते राज्यभर त्यात मांडले. गोरगरिबांचा अन्नभाऊ बनले आवाज, गोरगरिबांचा अन्नभाऊ बनले आवाज. त्यांच्यामुळे आला हा सोन्याचा दिनाज, त्यांच्यामुळे आला हा सोन्याचा दिनाज, हा सोन्याचा दिनाज. अखंड महाराष्ट्राच्या पावन भूमीवरती अंधाराचा प्रकाश दाटताना, अखंड महाराष्ट्राच्या पावन भूमीवरती अंधाराचा प्रकाश दाटताना एक सूर्य पाहिला मी, तेजस्वी प्रकाश वाटताना, एक सूर्य पाहिला मी, तेजस्वी प्रकाश वाटताना, तेजस्वी प्रकाश वाटताना. होय, अगदी खरंय. या ओळी ऐकताच मनात प्रतिभा उमटते. ही प्रतिभा एक अशा व्यक्तीची उमटते जिथे फक्त नाव ऐकतात अंगातलं रक्त सळसळून वाहू लागतं, हृदयातून संस्काराचा पूर येतो आणि मेंदू फक्त आणि फक्त निर्भीड वृत्ती, अतुल्य साहस आणि पराक्रमाचे विचार येऊ लागतात. ही एक अशी व्यक्ती आहे जिने इतिहासात एक अतुल्य पराक्रम, एक अष्टपैलू व्यक्तिमत्वाची कामगिरी बजावली आहे. भारताचा इतिहास नावाशिवाय पूर्ण आहे. आजही त्यांचं नुसतं नाव ऐकल्यावर अभिमानाने भरून येतो. निरक्षर कसा, निरक्षर कसा जो 1.5 दिवस शाळेत गेला, केवळ माता म्हणून त्यानं शाळेतून हकललं. या सुतेकातून समाज त्यांनी आपल्या लेखणीतून मांडला. हातावरून सोडलं सयाजी सारा, परंतु त्यांनी संयुक्त महाराष्ट्र घडवला. शाहीर म्हणाले की साहित्याचा महामेरू आज एक प्रश्न आम्हास पडत होता. ज्यांनी अवघ्या 50 वर्षाच्या आयुष्यात भरपूर प्रमाणात कथा, कादंबऱ्या, लावणी, पोवाडे लिहून मराठी साहित्यात शुक्रतारांप्रमाणे आपल्या स्थान निर्माण केले आहे. ज्यांनी आपल्या लेखणीतून दलित व कष्टकऱ्यांच्या वेदनांना वाचा फोडली आहे. ज्यांनी आपल्या शायरीतून संयुक्त महाराष्ट्र चळवळ,
झालं नाही, तर काही माणसाला यश मिळालं, परंतु त्याच वेळी त्यांचा अंत झाला. मुळात यश आणि अंत या दोन्ही टप्प्यांच्या मार्गात उभा राहून स्वतःच्या काळजाचे रक्त आपल्या लेखणीला पाजत मातीखाली लपलेल्या माणसांचे हुंकार ज्यांनी आपल्या साहित्यातून अक्षरबद्ध केले ते म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. सुधारकांचे कर्ते सुधारक व बोलके सुधारक असे दोन प्रकार पडतात. यातील कर्ते सुधारकाच्या प्रकारात मोडून सातत्याने सामाजिक विषमतेच्या मुळावर घाव घालत समाज परिवर्तनाच्या दिशेने धाव घेण्याचं काम आपल्या उभ्या आयुष्यात अण्णाभाऊ साठे यांनी केल्याचं आपल्याला दिसून येते. नैराश्य हे तलवारीवर साठलेल्या धुळीसारखे असते. धूळ झटकली की त्याला पुन्हा धारदार बनते अशी त्यांची विचारसरणी होती. अण्णाभाऊंचे एकूण साहित्य समजून घेताना त्यांची प्रस्तावना अतिशय उपयुक्त आहे. ते म्हणतात, मी जे जीवन जगतो, बघतो, अनुभवतो तेच लिहितो. मला कल्पनेचे पंख लावून भरारी मारता येत नाही. त्या बाबतीत मी स्वतःला बेडूक समजतो. यावरून त्यांच्यातील लेखक कसा महाराष्ट्राच्या मातीशी घट्ट नाते पकडून होता हे दिसून येते. आधुनिक भारताच्या नव्हे जगाच्या इतिहासात अण्णाभाऊंनी तब्बल 35 कादंबऱ्या, 13 कथा संग्रह, 10 प्रसिद्ध पोवाडे, पटकथा, वगनाट्य, लावणी यांची निर्मिती केली. फकीरा, वाघण्याचा वाघ, पाझर, गुलाम, वैर अशा प्रसिद्ध कादंबऱ्या, कृष्णाकाठच्या कथा, गजाड, चिरानगरीची भूत, जिवंत कारतूस असे कथा संग्रह आणि माझा रशियाचा प्रवास हे पुस्तक लिहिले आहे. रशियाच्या इंडो सोव्हिएत लष्कर सोसायटीच्या निमंत्रणावरून सन 1961 साली अण्णाभाऊ साठे रशियात गेले होते. तेथील अनुभवांवर आधारित माझा रशियाचा प्रवास हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या मनावर कार्ल मार्क्स, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रभाव पडला होता. अण्णाभाऊंनी लिहिलेल्या लावण्यांमध्ये मुंबईची लावणी व माझी बहिणा गावाकडे राहिली या त्यांच्या अजोड व अविस्मरणीय लावण्या आहेत. रशियात जाऊन छत्रपती शिवरायांचा सुंदर पोवाडा गाणारे हे पहिले लोकशाहीर होते. जगबदल घालून घाव सांगून गेले माझे भीमराव हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरील गीत खूप गाजले. मित्रांनो, अण्णाभाऊंची लेखणी म्हणजे जाणीव. अण्णाभाऊंची लेखणी म्हणजे जाणीव. त्यांच्या हातातील तळपती तलवार होती. ज्या वेळी त्यांच्या हाती पेन आला तो एक तलवार होऊनच गेला. अत्यंत अल्पशिक्षित असला तरी अफजल शाहिराला चिंतनाची जोड व वैश्विक काळाची जोड असेल तर अदर साहित्यिकी होऊ शकतो हे अण्णाभाऊंनी दाखवून दिले. अण्णाभाऊ साठे, अमर शेख, धना गवाणकर या शाहिरांनी आपल्या बुलंद आवाजाने संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आकाशच पेटवून दिले. नारायण सिंह यांनी म्हटल्याप्रमाणे अण्णाभाऊंमुळे तमाशाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. तमाशाचा ढाचा बदलला. पूर्वीचे पारंपरिक, आध्यात्मिक, पौराणिक आख्यानाचे स्वरूप बदलले. महाराष्ट्राचे माणूस पण जपणारा, सतत चळवळीत असणारा चळवळ जागलेला अण्णाभाऊ साठे शाहीर म्हणून त्यांचे नाव प्रसिद्ध आहेत. खरं तर 1.5 दिवसाची शाळा शिकलेला अण्णाभाऊ साठेंसारखा अक्षरशत्रू जीवनाचा पाईक लेखणीचे हत्यार बनवतो आणि साहित्य हे समाज परिवर्तनाचे प्रचंड मोठे शस्त्र आहेत असे म्हणत समोरच्या जगातला सर्वस्पर्शी व्यथासागर आपल्या साहित्याच्या माध्यमातून साकारत असताना दीनदलित माणसांची जीवन रेषेशी चाललेली झुंज आपल्या साहित्याचे मूलतत्व बनवत असताना गुलामगिरीच्या चित्रात रुजून का बसला सैरावर अंग धारून निघ बाहेरी या विहिरीवरती धावं जगबदल घालून निघावं अशा शब्दांमध्ये तिथल्या समाजामध्ये संघर्षाचं स्फुल्लिंग क्षेत्राचं काम करायला लागतात. हे अण्णाभाऊंच्या रूपाने समाज परिवर्तनाची फार मोठी नांदी आहे. मित्रांनो, अण्णाभाऊ साठे यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा आपण त्यांनी केलेले कार्य जोमाने पुढे नेऊ, त्यांच्या विचारांचा जागर करू, त्यांचे विचार अभ्यासू, आपण समाजाच्या कल्याणासाठी पुढे पाऊल टाकू. वर्गाने जमवलेले
प्राप्त होईल. परंतु आजची परिस्थिती फार कठीण आहे. आज आपला समाज, आपला देश धोक्यात आहे. या समाजामध्ये, या देशामध्ये मानवाची काय किंमत आहे? आपण स्वतंत्र भारत देशामध्ये राहतो, परंतु याच भारत देशामध्ये एक भारतीय नागरिक दुसऱ्या भारतीय नागरिकाला ओळखत नाही. या मानवाने जाती धर्माच्या भिंती बांधून मानव जातीचा धर्म विसरला आणि त्याचंच एक उदाहरण म्हणजे तारीख 7 ऑक्टोबर 2017 चक्क विजेचे माहेरघर असलेले पुणे. 15-20 लोकांच्या जमावानं 4 कुत्र्यांना रॉकेल टाकून जिवंत जाळण्यात आलं, तर 16 कुत्र्यांना अन्नात विष टाकून मारलं. कुत्र्यांचा सोडच, त्या आधीच्या महिन्यात पाय देऊन आलेल्या सख्या भावाने भर रस्त्यात बहिणीच्या पोटात चाकू खुपसून खून केला. तो काय गर्दी जमा झाली, परंतु एकाही माणसाचे हात त्या मागे फिरू भावाला थांबवू शकले नाही. थांबवणार कसे? थांबवणार तरी कसे? ते तर घडलेल्या घटनेच्या मोबाईल मध्ये प्रक्षेपण करण्यात मग्न होते. घटना क्रमांक 3, रस्त्याच्या बाजूला झाडे, 2 जणांना खून हल्ला झाला. मित्राचा जीव गेला. मुलगी जीवन झाकताना अर्ध मेल्या रक्तभंबाळ अवस्थेत गुडघ्याने सरकत रस्त्यावर येऊन मदतीची याचना करत होती. तिथेही गर्दी जमा झाली आणि मोबाईल काढून शूटिंग करण्यात व्यस्त झाली. कुत्र्यांना गाळताना, बहिणीला तरफडून मारताना आणि अर्ध मेल्या रक्तभंबाळ अवस्थेत मदतीची याचना करताना समोरच्या गर्दीत माणुसकीचा हात देऊन माणुसकीची जात निभावणारा एकही मायका लाल तिथे हजर नव्हता. माणूस गैरहजर होता आणि हाच गर्दीचा माणूस शोधण्यासाठी आज मी या ठिकाणी बोलते. खरं तर कोणत्या तरी महान कवींनी असं म्हटलंय, बंदूक रक्षकांची बनवेल भक्ष आम्हा, बंदूक रक्षकांची बनवेल भक्ष आम्हा, झोपेल भयमुक्त अशी एकही रात नाही. माझाच देशाचा माझाच राहत नाही, गर्दीत माणसांच्या माणूस जात नाही, गर्दीत माणसांच्या माणूस जात नाही. अरे मित्रांनो, किडे, मुंग्या, पशु, पक्षी, राणे, वने, झाडाझुडपांच्या पसारात जगण्यापेक्षा थोडा सतर्क मेंदू आणि 2 हात 2 पाय लाभलेली जमात म्हणजे माणूस. त्याच्या हृदयात श्रद्धायुक्त प्रेमाचे अखंड झरे वाहतात, तो माणूस. आहार, निद्रा, भय, मैथून हे 4 गोष्टी पशु पक्षी करतात, परंतु 5वी विचार करण्याची शक्ती ज्याच्यात आहे ना, तो माणूस. जीवनशास्त्राच्या भाषेत सांगायचं झालं तर ज्याचा अंगठा या 4 बोटांपासून वेगळा झाला आणि खरं तर ज्याच्या जीवावर या कर्तृत्वाचा डोलारा उभा केला, अशी निसर्गाची सर्वोत्तम निर्मिती म्हणजे माणूस. माकडाची शेपटी गेली, तो 2 पायावर उभा राहिला, तो चालू लागला, पळू लागला. त्याच्या बुद्धीची धाव एवढी की तो चंद्रावर पोहोचला, त्याच्या बुद्धीची झेप एवढी की तो मंगळावर पोहोचला. त्याने विशाल समुद्र काबीज केलं, त्याने नद्या अडवल्या, त्याने जंगल ताब्यात घेतली आणि इथंच सगळा घोळ झाला. जशी त्याने जंगल ताब्यात घेतली तशी त्याच्या मनातली हिरवाई संपली. त्याने पाखराचे संसार उद्ध्वस्त केले, त्याने नद्या अडवल्या, परंतु मनातले प्रेमाचे झरे मात्र अडले. त्याने विशाल समुद्रावर राज्य केलं, परंतु मनात संकुचित टप्प तयार झालं. एकीकडे त्याने ग्रह ताऱ्यांना प्रदक्षिणा घातल्या आणि दुसरीकडे त्याच्या संवेदनांनाच ग्रहण लागलं. मित्रांनो, अगदी सोपं करून सांगायचं झालं तर माणूस माणसांपासून दूर गेला, माणूस स्वतःच्या मूळ अस्मितेपासून दूर गेला. संध्याकाळच्या जेवणाच्या वेळी घासाचा घास बाजूला काढून वाटीभर भाजी शेजाऱ्याच्या घरी नेऊन देणारी पिढी आज मुळात थकली आहे. आज रोज सकाळी शिळा मसाले भात आणि चपात्या कचरा कुंडीत टाकताना फुटपाथवर एखाद्या उपाशी लेकराला याची गरज असेल असं जेव्हा आम्हाला वाटत नाही ना, तेव्हा आमच्या तरी ते माणूस ठरवलाय. आणि म्हणून तिथे पाडगावकर म्हणतात, झोपड्यात आली वाहूनही गटारे, झोपड्यात आली वाहूनही गटारे, चिखलात हुंदक्याचा माणूस शोधतो मी. कोणाला
शोधतो मी. आज कोणताही वर्तमानपत्र करा, कोणताही न्यूज चॅनल लावा, व्हॉट्सअप ओपन करा, फेसबुक लॉग इन करा, तुम्हाला प्रचंड गर्दी दिसेल. प्रचंड गर्दी दिसेल माणसांची, जी गर्दी शांत असते आया बहिणींचे अब्रू लुटताना. एखादा दुर्दैवी अपघात होतो, रक्ताच्या धाराव्यात माणसं तडफडतात, तिथेही गर्दी असते, परंतु ती गर्दी मग्न असते फोटो काढण्यात, शूटिंग करण्यात. एखादा पूल पडतो, तिथेही गर्दी असते हजारोंची, परंतु ती गर्दी धुंदीत असते माणसाला तुडवून, माणसाला चिंगरून स्वतःचा जीव वाचवण्यात. एखादा भूकंप होतो, महापूर येतो, ढिगाऱ्याखाली हाडमासाची माणसं गाडली जातात, तिथेही गर्दी असते. मग त्या गर्दीतलाच कोणीतरी गर्दीसमोर येऊन भाषण देतो, तर गर्दीतलाच कोणीतरी प्रेताच्या अंगावरचे दागिने ओरबाडण्यात मग्न असतो. गर्दी कुठे नाही हो. राशनच्या दुकानात गर्दी, हॉस्पिटल भरती गर्दी, रेल्वेमध्ये गर्दी, बसमध्ये गर्दी, परंतु आसपास माणसं उपाशी आहेत, लेकरं शाळेविना आहेत, हॉस्पिटलमध्ये कळ्या फुलल्या जात आहेत, शेजारच्या फ्लॅटमध्ये आजोबा औषधाविना एकटेच आहेत. हे आणि असं सगळं बघायला आजच्या आमच्या गर्दीला वेळ नाही. आज मातीच्या भिंतीला सिमेंटचा गिलावा आला, परंतु माणुसकीचा ओलावा मात्र पापू ते उडावा तसा उडून गेला. फ्लॅट सिस्टीम मध्ये, अपार्टमेंट मध्ये माणसं घराला जवळ आली, पण मनानं ती तेवढीच दुरावली गेली. आम्हा सगळ्यांचा परिणाम म्हणजे इथल्या माणसांची मन मुर्दा झाली आणि मनूला विचार मंचावर हा विषय मांडण्याची गरज भासली. आणि मित्रांनो, मान्य आहे मला की माणूस इतर प्राण्यांसारखा स्वार्थी असतो आणि त्याला ते असावंही, पण आपलं भागल्यानंतर उरलेली दुसऱ्यांना देण्याची दानत माणूस सोडून इतर सर्व प्राण्यांमध्ये असते. जंगलाचा राजा सिंह देखील स्वतःचं पोट भरल्यानंतर उरलेली शिकार इतर प्राण्यांसाठी सोडून जातो. मुळात गर्दीत माणूस हरवण्याचं कारण माणसाचा अभ्यास, माणसाचा हा लोभ, आणि म्हणूनच इथे अडाणी बहिणाबाई म्हणतात, माणूस हा माणसा कधी होशी दे तू माणूस, लोभापायी झाला माणसाचा कानूस. पण मित्रांनो, एवढं सगळं जरी असलं तरी पुन्हा एकदा त्या भयंकर गर्दीत माणसाला शोधावंच लागेल आणि त्या माणसाची सुरुवात आपल्या स्वतःच्या अंतःकरणापासून करावी लागेल. जाती धर्माच्या या गर्दीत जो फक्त मी भारतीय आहे अशी ओळख देईल ना, तिथे सापडेल आम्हाला माणुसकी. रस्त्याच्या चौकात एखादा मुलगा भीक मागताना दिसेल आणि सर्वप्रथम जो त्याच्या हातामध्ये पाठ्यपुस्तक देईल, तिथे सापडेल आम्हाला माणुसकी. जेव्हा एका झाडाला विनाकारण तोडतात, तेव्हा जो सर्वप्रथम स्वतःच्या लेकरासारखं त्या झाडाला कवटाळून धरील, तिथे सापडेल आम्हाला माणुसकी. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई असे हे आणि असे सगळे शब्द जेव्हा मातीमध्ये गाडले जातील, तेव्हा खऱ्या अर्थाने उद्भवेल इथे माणुसकी. आणि त्यानंतर पुन्हा कधीच या आणि या जगातल्या कोणत्याही व्यासपीठावर हा विषय मांडण्याची गरज भासणार नाही, कारण त्यानंतर ती गर्दी असेल ती माणुसकीच्या माणसांची, अस्सल माणसांची. शेवटी नामदेव ढोसा म्हणतात, चंद्र सूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करा, एकटी सर्वांनी करंडून खावा, माणसाचेच उत्तर असावे, माणसाचेच गाणे गावे माणसाने, माणसाचेच गाणे गावे माणसाने. मित्रांनो, मी आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता शेवटी एवढंच म्हणू इच्छिते, आज त्या समाजामध्ये बालविवाहाचे प्रमाण वाढले आहे आणि त्याचं कारण आहे फक्त आणि फक्त मुलीवर होणारे अत्याचार. आणि याचे प्रमाण शहरी भागातील झोपडपट्ट्यांमध्ये अधिक प्रमाणात वाढत आहे. शहरी भागातील झोपडपट्ट्यांमध्ये वडील म्हणतात, जर माझ्या मुलीवर अत्याचार झाला तर माझ्या गरिबाची दखल कोण घेणार, असे म्हणतात आणि ते आपल्या मुलीला घराबाहेर काढून निघू देत नाही आणि त्यांचा बालविवाह करतात. आपल्या आई वडील मुलीला म्हणतात, तू एक मुलगी आहेस, घराबाहेर एकटी जाऊ नकोस, कुठे बाहेर जायचे असले
नाही. मित्रांनो, मी आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता माझे 2 शब्द इथेच थांबवते आणि सर्वजणांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि आपणही माझे 2 शब्द शांतपणे ऐकून घेतलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानते आणि आपल्या सर्वांना अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते. मला अण्णाभाऊ साठेंचा, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लहुजी साहेबांचा, जय लहुजी, जय